नमस्कार, मी संजीव शाळगावकर. आपण पाहत आहात वात्रटायर. लोकसभेची निवडणूक संपली. पुन्हा नरेंद्र मोदी सत्तेवर आले. विरोधकांची फॅफॅ उडाली. पण एक गोष्ट नक्की आहे की आपले जे श्रोते आहेत यांचे वारंवार कॉल आले, मेसेज आले की याचं नीट ॲनालिसिस आम्हाला अजून कळलं नाही. संविधान बदलाचा कार्यक्रम कळला नाही. म्हणून आजची ही माझी वात्रटिका. आता काय झालं की मोदींनी नारा दिला 400 पार. म्हणजे त्याचा अर्थ त्यांना संविधान बदलायचं आहे, भारताची घटना बदलायची आहे किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा काही अपमान करायचा आहे असं मुळीच नव्हतं. पण तो मुद्दा भाजपच्याच एका नेत्यानं, कर्नाटकातल्या नेत्यानं उचलून धरला आणि त्याचा फॉलोअप किंवा त्याची सगळ्या विरोधकांनी ओढली. यांना 400 जागा का पाहिजेत? संविधान बदलायचे म्हणून. मंडळी, मागच्या लोकसभेमध्ये भाजपकडे एवढं पाशवी बहुमत होतं की ते आरामात संविधान बदलू शकले असते. आणि यावेळी सुद्धा भाजपनं असं सांगितलं की कोणाचा बाप जरी आला तरी देशाचं संविधान बदलू शकत नाही. पण त्याचा इम्पॅक्ट होतो आहे समाजावर. समाज काहीतरी वेगळा विचार करते हे लक्षात आल्यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील म्हणा किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीनं हा मुद्दा उचलून धरला आणि त्याचा पाहिजे तो इम्पॅक्ट झाला. त्यामुळं मागासवर्गीय भाजपपासून दूर गेले, मुस्लिम दूर गेले आणि आपण पाहतोच आहे पुढं काय घडलं. मोदींना अपेक्षित असलेले 400 मिळाले नाहीत, पण बहुमत मिळालं. यातनं नेमकं काय साधलं देव जाणे. तर या संविधानाबद्दल मला अजून बोलायचं आहे. तर ही संविधान बदलण्याची मुख्य गोष्ट या नव्या पिढीला सांगितली पाहिजे की यापूर्वी सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसनं किती वेळा संविधान बदललं. मुख्य म्हणजे जवाहरलाल नेहरूंनी 16 वेळा या संविधानामध्ये बदल केले. इंदिरा गांधींनी 31 वेळा संविधान बदललं. राजीव गांधींनी 11 वेळा या संविधानामध्ये हस्तक्षेप केला आणि ते बदलून टाकलं. आणि सोनिया गांधींच्या नेतृत्वात मनमोहन सिंग यांनी 6 वेळा संविधान बदललं. आणि हे ढोंगी काँग्रेसवाले भाजपवर आरोप करत होते की या भाजपला संविधान बदलायचं आहे. पण कसं असतं की खोटं बोल पण रेटून बोल ही समाजाची नीती आहे. अनेक वेळा खोटं बोलल्यामुळं समाजसुद्धा त्याला बळी पडतो आणि त्याला ते संपूर्ण खरं वाटायला लागतं. मंडळी, अशातच ही निवडणूक झाली. पुन्हा मोदी सत्तेवर आले. इंडिया आघाडी विरोधी बाकांवर बसली. एक लक्षात घ्या की सत्ता नसेल तर भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते हे 5 काय 10 वर्ष गप्प बसू शकतात, वाट बघू शकतात. पण जी इंडिया आघाडी आहेत आणि त्यांचे 26 घटक पक्ष आहेत हे 5 वर्ष गप्प बसणार का? विरोधी बाकांवर बाकं बडवत बसणार का? हा खरा मुद्दा आहे. आता या लोकसभा निवडणुकीत काही ठळक घडामोडी मुद्दाम मी सांगतो. देशाच्या सत्तेत बदल झाला नाही, सत्ताधारी तेच राहिले. देशाचे पंतप्रधान बदलले नाहीत, देशाचे गृहमंत्री बदलले नाहीत, देशाचे संरक्षण मंत्रीसुद्धा तेच आहेत, अर्थमंत्रीसुद्धा त्याच आहेत निर्मला सीतारामन, परराष्ट्रमंत्री तेच आहेत, लोकसभा अध्यक्ष तेच आहेत आणि विरोधी पक्षसुद्धा तोच आहे. फरक फक्त एवढाच की पूर्वी विरोधी पक्षाला अधिकृत मान्यता नव्हती, पण यावेळी काँग्रेसला 99 जागा मिळाल्यामुळे ते विरोधी पक्षात फिट बसले आहेत. ओके, ही संपूर्ण पार्श्वभूमी. आता या पार्श्वभूमीवरची माझी आजची वात्रटिका. आजच्या माझ्या वात्रटिकेचं शीर्षक आहे संविधान वाचवा रे, सरकारला नाचवा रे. संविधान वाचवा रे, सरकारला नाचवा रे. ऐका तर, मोदींचा 400चा नारा इंडियाला प्रचंड झोंबला.
इंडिया आघाडी. मोदींचा 400चा नारा इंडियाला प्रचंड झोंबला. चुकून तसं झालं तर दोन्ही हातांनी नुसतंच बोंबला. ऐनवेळी मुख्य अजेंड्यात सेन्सिटिव्ह विषय कोंबला. इंडियाने काय केलं? ऐनवेळी मुख्य अजेंड्यात सेन्सिटिव्ह विषय कोंबला. विषय थोडा लांबला. विकसित भारत मात्र थांबला. इंडिया आघाडीचा नॅरेटिव्ह डोक्यात फिट्ट बसला मतदारांच्या. इंडिया आघाडीचा नॅरेटिव्ह डोक्यात फिट्ट बसला. आंबेडकर प्रेमींचा उद्रेक EVM मध्ये हिट दिसला. अफवांवर विश्वास ठेवणारा मतदार असला कसला? अफवांवर विश्वास ठेवणारा मतदार असला कसला? फेक नॅरेटिव्ह घुसला. दलित मुस्लिम मात्र रुसला. खोटं बोला पण रेटून बोला म्हणतात ते खरं आहे. खोटं बोला पण रेटून बोला म्हणतात ते खरं आहे. NDA पडली तोंडावर, इंडियाचं जरा बरं आहे. 400 राहिले कोसो दूर. ऐका, 400 राहिले कोसो दूर, पण सत्तेची खुर्ची गाठली. खरं तर जीवावर बेतलं होतं, पण बोटं छाटली. तर ही झाली आजची वात्रटिका. मंडळी, सध्या T20चा हंगाम सुरू आहे. काल भारतानं इंग्लंडला खडे चारले. इंग्लंड सेमीफायनलपर्यंत गेलं होतं बरं का. पण प्रायमरी फेरीमध्ये किंवा साखळी सामन्यामध्ये हरणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंचा आनंद काय, तर इंग्लंड हरलं. अहो, हरलं मान्य आहे, पण ते सेमीफायनलपर्यंत गेलं. तुमच्यासारखं पहिल्याच राऊंडला तोंडावर नाही पडलं. तर तशी आत्ता इंडिया आघाडीची अवस्था आहे. हे सत्तेवर नाहीत, पण मोदींना 400 जागा मिळाल्या नाहीत याचा त्यांना प्रचंड आनंद आहे. त्याचा गुलाल अजूनही ते उधळत आहेत. तर ही झाली आजची माझी छोटीशी वात्रटिका. नेहमीप्रमाणे लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. चला, मनापासून धन्यवाद.